भीमरावजी महाराज काळे भामर्डाकर त्यांना साथ देते आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत करमाडकर. टाळकरी टाळ पकवास विना नवीन
गजानन बापू टाळ्या जोरात. चालू. टाळ्या. चालू. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नकोने काही, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, कल्पनेची बाधा नकोने काही, ही संत मंडळी सुखी असो. नामा मने तया असावे कल्याण, नामा मने तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा नकोने काही, ही संत मंडळी सुखी असो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू व्हावा. आजी सद्गुरुदास तुका दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंद श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार. राम रायाचा
रामरायाच्या सेवका शरण मी आलो तुका दया माझे दंडवत अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग त्याच्यावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करणारे वितराग संपन्न संत शिरोमणी रत ज्ञानदेव चरणी एक नामदेव महाराज यांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. श्री संत नामदेव महाराज हे पंढरीची पांडुरंग परमात्म्याकडे संतांच्या कुळाच्या आयुष्याची मागणी करणारा किंवा दान मागणारा आजचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये श्री नामदेव महाराज भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे दान मागतात. आता काय दान मागतात आणि कशा पद्धतीचं मागतात आणि काय विचार करून मागतात आणि कसं मागतात याचं विवेचन आपण सविस्तरपणे करूया. विठ्ठल राम, मला थोडासा आवाज द्या आणि थोडं मोकळं करा जरा. असा मोकळा आवाज दिसला पाहिजे, सहज बोलता आलं पाहिजे मला. असं 2 फुटावरून आवाज असा गेला पाहिजे एवढा. राम राम, धन्यवाद. एकदा टाळी वाजवा. तर आता एकच काम करा, याला काहीच करू नका. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा परिहार देणे वक्त्याचं प्रधान कर्तव्य असतं. या न्यायानं सांगायचं झालं तर आपल्या या श्री क्षेत्र जयपूर जिल्हा तालुका छत्रपती संभाजीनगर गेल्या अनेक वर्षापासून आपण या जयपूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह करतो आहोत. माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 32 वर्ष आपल्या 33वा वर्ष आपल्या या सप्ताहाला चालू आहे. आणि या चालू सप्ताहातील आज उपांत्य दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आपण पहिल्या दिवशीपासून कीर्तन श्रवण करताय. जवळजवळ 32 वर्षापासून आपण अखंड हरिनाम सप्ताह करताय. तर याही वर्षी आपण मोठ्या थाटामाटामध्ये महोत्सव केला पाहिजे असं सर्व जयपूरकरांच्या सर्व ग्रामस्थांच्या मनामध्ये आलं. सगळे ग्रामस्थ, तरुण मंडळ, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सगळी माणसं एकत्रित येऊन याही वर्षी आपल्याला मोठा सप्ताह करायचा या नियोजनानं एकत्रित आले. सर्वांनी असं सुंदर नियोजन केलं. सर्वजण मोठ्या मनाने, मोठ्या धनाने, मोठ्या तनाने, मोठ्या उपस्थितीमध्ये, मोठ्या कलाकारांच्या सानिध्यात, मोठ्या देवतेपुढे, मोठ्या गावामध्ये, मोठ्या मनाने आणि मोठ्या उपस्थितीमध्ये आपण हा अखंड हरिनाम सप्ताह याहीच वर्ष आयोजित केला. आता वास्तविक जर पाहता विचार केला तर आपल्या या जयपूरच ना, या जयपुराची जर विचार केला तर या सप्ताहाची अनेक वैशिष्ट्ये आहेत, अनेक वैशिष्ट्ये. आता तुम्ही म्हणत असाल आता आम्ही एवढे दिवस झाले आमच्या गावात राहतो पण आम्हाला याची वैशिष्ट्य माहिती आहे. महाराज, या अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. वैशिष्ट्य नंबर 1, छत्रपती संभाजीनगराचा जिल्हा आणि तालुका आपल्याला लागला. 2, या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. 2, 3, या कार्यक्रमामध्ये अग्रेसर आणि अतिशय प्रेमानं, आपुलकीने आणि पुढाकाराने या कार्यक्रमामध्ये जे सहभागी झालेले आहेत ते आहेत तरुण मंडळ. विशेष करून तरुण मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा प्रश्नच नाही. का म्हणतोय मी असं? कारण आम्ही जिथं जाईन तिथे कीर्तनाला महाराज आमच्या नशिबात असेच असते. टिप्या जळालेले, फ्यूज उडालेले, वायर तुटलेले, फाउंडेशन हालायला लागलेली, तर रिटायर्ड माल आमच्या कीर्तनाला असतो महाराज सगळा. पण या ठिकाणी 1 नंबर नियोजन केलं संयोजकांनी. या कार्यक्रमाच्या संयोजकासाठी आणि कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, 1 नंबर सुंदर नियोजन आपण सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे. या ग्रामस्थांचा आणि या सप्ताहाचं अजून एक वैशिष्ट्य, इथं कीर्तन ऐकायला जो आहे उपस्थित तो कसा आहे? तरुण आहे. इथं जे पखवाज वाजवणारे जे महाराज आहेत आमचे जनार्दन महाराज कसे आहे? तरुण आहेत.
इथं आमचे टाळकरी उभे आहेत, टाळ घेऊन. कसे आहेत? तरुण आहेत. आमचे हार्मोनियम वादक तरुण आहेत. नियोजन करणारे तरुण आहेत. कॅमेरावाले तरुण आहेत. माईक सिस्टमला ऑपरेटिंग करणारे तरुण आहेत. कीर्तनकार म्हातारा आहे. कीर्तनकार कसा आहे? तरुण आहे, तरुण. मग या सप्ताहाचं आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचं आणि संत वाङ्मयाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आवश्यक असणारं जे स्वराज्य आहे, ते स्वराज्य जर कधी बघायचं असेल तर सांगा महाराष्ट्रातल्या लोकांना, अरे जा त्या जयपुरामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना कशी माणसं अपेक्षित आहेत, शिका त्या जयपूरवाल्या. एक नंबर नियोजन. ते म्हणतात ना, किती स्टार देणार आमच्या गावाला. आपण एखादा चित्रपट पाहिला, आता सध्या छावा चालू आहे पहा, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चालू. थिएटरच्या बाहेर आला एखादा माणूस तर लगेच रिपोर्टर त्याला विचारतात, कसा वाटला पिक्चर, कसा वाटला अभिनय, सगळं विचारतात. शेवटला काय विचारतात? 10 पैकी तुम्ही किती स्टार देणार. काय 10 पैकी तुम्ही किती स्टार देणार. मग त्यावर तो प्रेक्षक ठरवतो किती स्टार द्यायचं. आणि इतिहासामध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक चित्रपटामध्ये काही ना काहीतरी कुणी ना कुणीतरी उणीव शोधत असतं. म्हणून 4%, 4 स्टार देतात, 3 स्टार देतात, कधी कधी 2 स्टार देतात. पण माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट सध्या सगळ्या भारतात रिलीज झालेला आहे. आणि एकही ज्या प्रेक्षक बाहेर आल्याच्या नंतर एक कुणालाही विचारलं तुम्ही किती स्टार देणार, तर प्रत्येक मावळा म्हणतोय 5 नाही 10 स्टार आम्ही देणार. जगाच्या इतिहासामधला एकमेव चित्रपट असा आहे आपला छत्रपती संभाजी महाराजांचा, ज्या चित्रपटाला 10 पैकी 10 स्टार मिळतात. 10 नाही, 10च्या पुढे 100 द्या म्हणतात. पण महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर आला महाराज. असो, तसं तुमच्या या गावामध्ये जर मला कोणी विचारलं तुम्ही या सप्ताहाला किती स्टार देणार जनार्दन महाराज, तर मी सांगेल 10 पैकी 10 देणार. 10 पैकी 10. एक नंबर संयोजक मंडळींनी, कमिटी मंडळींनी एक नंबर सुंदर नियोजन केलंय. आणि या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. परमार्थामध्ये आमच्या अख्ख्या आळंदीमध्ये मी म्हणा किंवा परमार्थामध्ये ज्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, आमचे जीवलग मित्र आहेत. अनेक वर्षापासून आमचा संबंध आहे. अनेक विद्यार्थी ते आळंदीमध्ये घडवत असतात. काही विद्यार्थी तुमच्या समोरही दिसत आहेत, बरोबर आहे नाही. असे आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण जनार्दन महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. जनार्दन महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चांगलं चालू होतं ना, कसं काय बिघडलं? रिटर्न जरा जास्त आवाज आला वेगळा थोडासा. आता चांगलं चालू होतं बरोबर आहे. राम हां ठीक आहे ठीक. आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठ्या आदराने नाव घेतलं जातं, असं ज्यांनी सुरुवातीला अशी चाल म्हटली, आमच्यापेक्षा वयानं मोठे आहेत, ज्ञानानं मोठे आहेत, धनानेही मोठे आहेत आणि सगळ्या गोष्टीमध्ये असे मोठे असणारे आमचे पितृतुल्य भीमराव महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याच पद्धतीनं ज्यांना सुंदर अशी साथ केली असे आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सर्वच गायनाचारी मंडळी आपल्याला मते महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मते महाराज तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आपले वारकरी वा वा ठाकरे महाराज तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. भोपळे महाराज आता पोफळे का काय माझं झालंय वय, मला नाही नाव लक्षात राहत हे विशेष नाही, मला ऐकायला बी कमी येते. तसं तुमचे सगळे आमचं काय महाराज पिकलं पान गळालं, तुमच्यासारख्या तरुण मंडळीचे काम आहेत लक्षात ठेवून. आमचं काय खरं होय चुकलं काय बरोबर, मी तरुण आहे नाही का, 3 स्वरूपाला ऐका असं सगळ्यांचा परिचय माझा नाही, पण वारकरी हीच आपला परिचय महाराज, बरोबर आहे की नाही. कुठेही बघितलं आपलं वारकरी हीच हा परिचय. सगळ्या जागेने चरण कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि तरुण तडफदार हार्मोनियमला साथ करणारे आमचे मते महाराज, सगळे मतेच दिसतात सगळं नाही का. वा मते महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपले कॅमेरामॅन ज्यांचं सुंदर यूट्यूब चॅनल आता हे लाईव्ह करणार तुम्ही नाही का, वा वा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फक्त काय चुकलं वादळ मागं लागलं हे म्हणजे वादळच ना.
नाव घेतलेलं आहे. कोणी राग मानू नका. कारण आता तुम्ही म्हणता सगळ्यांचं घेतलं आणि माझं या नाव माहीत नव्हतं का. महाराज खरंच मला आपला परिचय नाही आहे, पण फार सुंदर मंडळी आहेत. तुमच्या कामानुसार तुमच्या नियोजनानुसार मला सगळ्यांचा परिचय आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं राहिलं म्हणजे मानाचा माणूस आपण मागे ठेवत असतो, बरोबर आहे. सगळे तुम्ही या ठिकाणी तुमच्यासारख्या संत सज्जनांचा योग आला मला दर्शनाचा. आणि एवढे सुंदर कलाकार एवढ्या सुंदर मंडपामध्ये मला येण्याचं ज्यांनी आमंत्रण दिलं, असे आपल्याच गावातील सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं अशा पद्धतीने नाव आहे, शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात मोठ्या आग्रहाने ते या ठिकाणी उपस्थित असतात. आणि आमच्यावर विशेष प्रेम करणारे आपले संजू भाऊंनी संपर्क केला. म्हणे महाराज अशी अशी सेवा आहे, तुम्हाला घ्यावी लागेल. म्हटलं काही हरकत नाही महाराज. आणि त्याच्यात काय झालं, दूध भेटलं आणि त्याच्यात पुन्हा आम्हाला साखर भेटली. मी शोधत असं होतो की मला आपल्या जवळ कुठंतरी संध्याकाळचं भेटावं, कारण 2 सकाळी गडद मी संभाजीनगरमध्ये जिंकले, दोन्ही दुपारचे व्याख्यान आपल्या संभाजीनगरमध्ये होते. म्हटलं आपल्याला जवळपास कुठंतरी जमलं आहे की नाही. मग संजय महाराजांना म्हटलं मस्त योग आलेला आहे आपला संध्याकाळच्या ठिकाणी या ठिकाणी, त्यांच्यामुळं योग आलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं त्यांचेच सहकारी असणारे गजू भाऊ ते गजानन दादा मते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आता यांचं नाव घेतोय याचा अर्थ असा नाही की बाबा यांचंच नाव घेतोय. आता सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे ही सेवा आलेली आहे, पण कॉन्टॅक्ट करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे कोणाच्या मार्फत तरी संपर्क होणं महत्त्वाचं असतं, बरं की नाही. आता प्रत्येकाने फोन करायचं मला सेवा घ्या, मला सेवा घ्या, आहे की नाही. म्हणून संजू भाऊ आणि गजू भाऊ यांच्या माध्यमातून मला सेवा आलेली आहे. पण त्यांचा कॉन्टॅक्ट ज्यांच्या माध्यमातून आलेला आहे ते आमच्या मामी. वा, आमच्या मामीने सुद्धा असं सगळ्या संयोग आलेला आहे. आता सगळं काही मी याच्यामध्ये परिहारामध्ये वेळ घालत नाही. आता कीर्तन आपलं इथंच व्हायचं, बाकी तर बाजूलाच राहायचं, बरोबर आहे. सगळ्या जयपूर बांधवांना, जयपूर वारकऱ्यांना विनम्र भावाने एकदा कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल